राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. नागपूरमध्ये माजी मंत्री बच्चू कडू यांनी घेतलेल्या तीव्र आंदोलनानंतर अखेर राज्य सरकार जागे झाले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकारी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली असून एकूण 9 सदस्य या समितीत असणार आहेत. पुढील 6 महिन्यात ही समिती शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत सविस्तर अहवाल सादर करणार आहे. बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नागपूर उपराजधानी दणाणून सोडली होती. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय, कर्जमाफी झाली नाही तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरणार. तसंच शेतकऱ्यांना आवाहन करत त्यांनी म्हटलंय, जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत भाजपसह मित्रपक्षांनाही मतदान करू नका. अतिवृष्टी, शेतीचं नुकसान आणि थकीत कर्जाचा भार या सगळ्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही समिती ठरणार आहे नवीन आशा. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित नवले, राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांच्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. आता पाहावं लागेल ही उच्चाधिकारी समिती शेतकऱ्यांच्या आयुष्यात खरी कर्जमुक्तीची पहाट आणते का, की पुन्हा एकदा दिलासा फक्त कागदावरच राहतो. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.